हाय फ्रेंड, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. तर मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगते की हल्ली ना खूप ट्रेंडिंगमध्ये जो भोंदू बाबा नाशिकचा, तर म्हणजे बोलायची बात काय आहे ना, मला त्याच्या बायकोवर तरस येतो की एवढं त्याने त्याच्याच ऑफिसमध्ये एवढं कांड केलं आणि ते सर्व याच्या CCTVमध्ये कॅप्चर पण झालं. तर तर मला हे बोलायचं आहे की आपले नवरे एवढे चांगले असताना सुद्धा ते सलूनमध्ये जरी गेले ना तरी आम्ही बायका विचारतो एवढा वेळ का झाला. मुलांना स्कूलमध्ये सोडायला गेले तरी आम्ही विचारतो की एवढा वेळ का झाला. मग त्या बाईवर मला एवढा तरस येतो की तो एवढा कांड करत होता आणि ती सर्वीकडं तो एवढा व्हायरल झाला आहे. तिला ते व्हिडिओ पण तिने बघितले असतील तरी पण ती बोलते की माझा नवरा चांगला आहे, कोणाची तरी मिली भगत आहे. मग अशा नवरीची बाई जर असं बोलू शकते तर मग माझा नवरा तर मला तर असं वाटतं खरंच रामासारखा आहे. मी तर त्याला कधीच काही बोलायला नाही पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्वांना मी हे सांगते की जर नवरा खरंच तुमच्या मनासारखा जर वागत असेल ना, तर तो जर राम बनत असेल ना, तर तुम्हाला पण सीता बनायला पाहिजे असं मला वाटतं. पण आपण देवाची कोणीही आपलं कम्पॅरिझन नाही करू शकत, कारण ते भगवान आहे. पण ॲटलिस्ट ना मला एवढं तरी वाटतं, नका तुम्ही कुठलं देव बना, पण नवऱ्यावर शेक घेणं तर मला तर खूप ही चांगली गोष्ट वाटत नाही. कारण की ती बाई अशा नवऱ्याची गॅरंटी घेते, तर मग आपण तर घ्यायलाच पाहिजे, कारण आपले नवरे खरोखर चांगले असं मला वाटतं. आणि ती बाई कोणत्या मातीने बनलेली आहे हे पण मला एकदा तिला बघायलाच पाहिजे. सो माझा ब्लॉग मी इथंच संपवते. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, घरात सुख समाधानी शांतीसाठी नवऱ्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. नवरा चांगला असेल तर. बाय.